नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते. आजपर्यंत आपण प्रकरण 11वी अर्थशास्त्रामध्ये पुस्तकातले 8 प्रकरण शिकून झालेले आहेत आणि त्याचे स्वाध्यायही तुम्हाला मी दिलेले आहेत सोडवून. तर आता आपण प्रकरण 9 पाहणार आहोत. प्रकरण 9 नाव आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. बघा, प्रकरण 9 आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. आता आर्थिक धोरण म्हणजे काय? अर्थ म्हणजे काय? पैसा. पैशाच्या बाबतीतले सर्व प्रकारचे ज्या गोष्टी आहेत, जे धोरणं आहेत, ज्या उपाययोजना आहेत, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, सरकारने उपाययोजना केलेल्या आहेत किंवा काही निर्बंध लावलेले आहेत, काही गोष्टींना, काही ठिकाणी उद्योगधंदे मुक्त केलेले आहेत, व्यापार आणखी सोयीचा व्हावा यासाठी सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत. अशा सर्व उपाययोजना, आर्थिक धोरणं ही या पुस्तकामध्ये आपल्याला या लेसनमध्ये दिलेली आहेत. तर ते आपण पाहायचे आहेत. प्रस्तावना. भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती. विदेशी चलनांचा साठा जून 1991 मध्ये कमी झाला. त्यातून 2 आठवड्यापर्यंतच आयात करणे शक्य होते. ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ 16.7% पर्यंत पोहोचली होती. बघा, भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती. आता आपण पहिल्यापासूनच बघतोय, स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतातली अर्थव्यवस्था ही डळमळीतच होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण तसंच होतं, कारण भारतामध्ये गरिबी जास्त होती आणि आहे पण अजूनही आहे ती. आणि तेव्हापासून भारत हा आर्थिक संकटामधून जातच होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनही भारत आर्थिक संकटामध्ये होताच आणि आत्ताही तसाच आहे. अशी आर्थिक संकटातून भारताला बाहेर काढण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करत होते. तर विदेशी चलनाचा साठा जून 1991 मध्ये कमी झाला. जून 1991 मध्ये विदेशी चलनाचा साठा हा कमी झाला. त्यातून 2 आठवड्यापर्यंत आयात करणे शक्य होते. ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ 16.7% पर्यंत पोहोचली होती. संरक्षण व्यवस्थेत होणारा खर्च, अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादीमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते. म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. म्हणजे सरकारपुढे किती अडचणी होत्या ते ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. 2 आठवड्यापर्यंत आयात करणे शक्य होते. म्हणजे चलनसाठा एवढा कमी होता की 2 आठवड्यापर्यंतच आपण बाहेर देशातून काहीतरी वस्तू आयात करू शकत होतो. म्हणजे काय, आपल्या देशात जे वस्तू पिकत नाही, जे मिळत नाही, ती आपण काय करतो, बाहेर देशातून विकत घेतो आणि बाहेर देशामध्ये जे मिळत नाही ते आपल्या देशावर आपण निर्यात करत असतो. म्हणजे आयात निर्यात ही चालू असते. मग आयात करण्यासाठी लागणारा जो साठा होता, चलन साठा होता, तो काय होता, कमी होता. संरक्षण व्यवस्थेवर आपल्या खर्च भरमसाठ करावा तर लागतोच. कारण देशाचं संरक्षण जर करायचं असेल तर संरक्षण व्यवस्थेवरचा हा खर्च हा अगदी म्हणजे असतोच. प्रत्येक देशाला तो असतोच. मग अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादीमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. बघा, महसूल म्हणजे काय, सरकारला मिळणारे उत्पन्न, म्हणजे वेगवेगळ्या करातून मिळणारे उत्पन्न म्हणजे काय, महसूल. आणि त्या सरकार सगळ्यावर होणारा खर्च ह्या उत्पन्नापेक्षा जास्त होता. म्हणजे देशावर होणारा खर्च
हा महसुलापेक्षा हा जास्त होता. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. आधी कोणती व्यवस्था होती? समाजवादी व्यवस्था. मग ह्याच्या जे सकारात्मक परिणाम होते ते समाजावर होतच नव्हते, म्हणजे कमी प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते. म्हणून सरकारने 91 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की सरकारने नवीन आर्थिक धोरण का स्वीकारले? तर त्याचं उत्तर काय आहे याच्यामध्ये असणार आहे. पुढे 1985 मध्ये सुरू झालेल्या आर्थिक बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत 91 मध्ये चालना मिळाली. नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल सुचवले गेले. या नवीन धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था लोकशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियापासून मुक्त झाली. नवीन औद्योगिक धोरणानुसार शाळा नियंत्रकाच्या आणि नियामकाच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते. बघा, आधी काय होतं तर नवीन एखादा उद्योगधंदा चालू करायचा म्हटल्यानंतर भरपूर क्लिष्ट म्हणजे अशा सरकारी म्हणजे ज्या कागदोपत्री व्यवहार सरकारी होते ते खूप क्लिष्ट प्रमाणात होते. म्हणजे माणसं वैतागायची, ह्या असं कार्यालयातून तिकडे जा, तिथून इकडे जा, म्हणजे हा पेपर तिथे द्या, इथून इथे द्या, मग तुमचं एखादं सरकारी काम होत होतं. मग ह्या सगळ्या क्लिष्ट शासकीय प्रक्रिया काय केल्या? सरकारने काढून टाकण्याचा प्रयत्न चालू केला. म्हणजे अर्थव्यवस्था ही शासकीय नियंत्रणापासून जरा मुक्त करण्याचा, मग औद्योगिक सर्व कारभार हा सरकारी नियंत्रणामधून मुक्त करण्याचा प्रयत्न चालू केला. म्हणजेच काय आहे तर खाजगीकरण चालू केलं. म्हणजे प्रत्येक उद्योगधंद्यावर, प्रत्येक गोष्टीवर जे सरकारचं वर्चस्व होतं ते वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न चालू केला. औद्योगिक धोरणानुसार शासन नियंत्रकाच्या आणि नियामकाच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते. म्हणजे शासन नियंत्रकाच्या आणि नियामकाच्या भूमिकेत न राहता काय झालं तर सुविधा पुरवणारे आणि समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे असे एक कार्यक्षेत्र आहे असं लोकांच्या मनामध्ये बिंबवायला चालू केलं. म्हणजे तशी भूमिका सरकारने करायला सुरुवात केली. आता बघा, 19व्या आर्थिक धोरणाची 1991 आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे. आता ह्या धोरणाची मुख्य उद्दिष्टे काय होती सरकारची? म्हणजे काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने हा आर्थिक धोरण हे स्वीकारलेलं असणार आहे. मग ती उद्दिष्ट काय होती? तर एक, भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे, चलनवाढीचा दर कमी करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे, उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे, विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे, वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे, खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण म्हणजे प्रत्येक देशामध्ये आपण हे करू शकतोय, जाऊ शकतोय, आपला रुपया सगळीकडे चालवू शकतोय, प्रत्येक देशामध्ये आपण जाऊ शकतोय. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, चलनवाढीचा दर कमी केला, आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे, उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे, आर्थिक वृद्धी दर हा जास्त वाढवणे, विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे, विदेशी चलन हे वाढवणे, कारण आयात करण्यासाठी आपल्याला विदेशी चलनाची गरज भासते, वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, जी तूट असते ती कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे, आणि वस्तूवर असणारा शासकीय निर्बंध, प्रत्येक वस्तूच्या व्यवहारावर असणारा शासकीय निर्बंध हा
काय केला, कमी करण्यात आला आणि प्रत्येक वस्तू प्रत्येक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रत्येकाला विकू शकता येईल असे केले. खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे आणि खाजगी क्षेत्र जास्त खाजगीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला. पुढे 91व्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले होते. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. ते उद्योग खालीलप्रमाणे. पहिला, नवीन उद्योगधंदा काही चालू करायचा असेल तर भरपूर सर्व शासकीय व्यवहारातून क्लिष्ट व्यवहारातून जावं लागायचे. कागदोपत्री व्यवहार सगळे क्लिष्ट होते. त्यामुळं नवीन एखादा बिझनेस चालू करायचा म्हणजे खूप अवघड होते. तर ते काय केलं, परवाना मुक्त केले. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले होते. म्हणजे 18 उद्योग फक्त सरकारच्या ताब्यात होते, बाकी सर्व उद्योग हे काय केले, परवाना मुक्त करण्यात आले. आता तर 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. 4 उद्योग फक्त सरकारच्या ताब्यामध्ये आहेत, तर परवाना त्याला घ्यावा लागतो. ते उद्योग खालीलप्रमाणे: सर्व प्रकारची संरक्षण साधने, औद्योगिक स्फोटके, धोकादायक रसायने, औषध निर्मिती उद्योग, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ. म्हणजे सगळ्या उद्योगांचे खाजगीकरण झालेले आहे. आता हे 4 उद्योग फक्त सरकारच्या ताब्यामध्ये आहेत, ज्याला परवाना घ्यावा लागतो. 2. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. मक्तेदार निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादीसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. त्यामुळे उद्योगाचा वृद्धिदर मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. बघा, नवीन उद्योगाची स्थापना किंवा विस्तार करायचा असेल किंवा विलिनीकरण करायचे असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागायची. आता तेही सरकारने निर्बंध सर्व काढून टाकले. लघु उद्योगांना प्रोत्साहन. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार, निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयापासून 5 कोटी रुपये वाढवण्यात आल्या. बघा, लघु उद्योगांनाही प्रोत्साहन दिले सरकारने. लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार, निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि या उद्योगातील गुंतवणूक मर्यादाही त्यांनी वाढवलेली आहे. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. 91च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा नंतर 74% बऱ्याच उद्योगासाठी ती 100% वाढवण्यात आली. आता विदेशी गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आलं. औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. म्हणजे विदेशी कंपन्यांशी आपण व्यवहार करू शकतो किंवा विदेशी कंपन्या आपल्याशी व्यवहार करू शकतात. त्यांचे तंत्रज्ञान आपण इथे वापरू शकतो, असा पूर्ण परवाना सरकारने दिला आणि त्याला प्रोत्साहन दिले. पुढे, सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणे, सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता उद्दीपित करणे, सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेणे. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली होती, ती आता 3 वर आणली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहेत. बघा, म्हणजे सर्व प्रकारचं खाजगीकरण करण्यात आले.
ह्या उद्योगाची पूर्तता काय आहे? क्षेत्राची मर्यादित भूमिका. उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल. अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणली. म्हणजे राज्य सरकारची जी मक्तेदारी होती प्रत्येक उद्योगधंद्यावर ती पूर्णपणे काढून टाकली. सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धी. त्यांची काढल्यामुळे काय झालं? त्यांची कार्यक्षमतेत वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेणे. जे उद्योगधंदे अगदी बंद पडले होते, बंद पडण्याच्या तयारीत होते, अशा उद्योगांचे भांडवलही काढून घेण्यात आले. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली. ती आता 3 वर आणली. बघा, पहिला 17 होती, नंतर 8 झाली, आता 3 वर आणले आणि 2014 पासून ती कशावर आहे? 2 वर. म्हणजे 2च उद्योग फक्त सरकारच्या ताब्यामध्ये आहेत, रेल्वे आणि अणुऊर्जा. 6. व्यापाराचे उदारीकरण. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू, इतर घटकाची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष आर्थिक सेस निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र ही संकल्पना आणली. म्हणजे आता निर्यात करायचं असेल, आपल्या बाहेर देशातून एखादी वस्तू निर्यात करायची किंवा आयात करायची असेल किंवा आपली वस्तू बाहेर देशात पाठवायची असेल, तर सरकार ज्या परवानगी घ्यावी लागत होती, काही निर्बंध होते त्याच्यावर आयात निर्यातीचे, ते सर्व शिथिल करण्यात आले. म्हणजे कमी करण्यात आले आणि त्यांच्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र सेज तयार करण्यात आले आणि कृषी मालासाठी एज हे निर्यात क्षेत्र केले, ज्यांच्यावर ही सर्व कार्यक्षमता अवलंबून होती. मध्यम वस्तू, इतर घटकांचे मुक्त आयात करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे कच्चा माल किंवा कोणत्याही वस्तू ज्या तुम्हाला आयात करायच्या असतील, त्या वस्तू सर्व आयात करण्याची मुभा देण्यात आली आणि सरकारी सर्व निर्बंध त्याच्यावरून काढून टाकले. विमा क्षेत्रातील सुधारणा. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 99 मध्ये विमा नियंत्रण विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याचे परवाना देण्यात आला. त्यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. आता आधी विमा क्षेत्र हे पण अगदी एकच होतं, 1 किंवा 2. आता LIC एक होती सरकारच्या ताब्यातच. LIC, आपण LICवर खूप विश्वास. अशा प्रकारच्या काही विमा कंपन्या आताच्या काळामध्ये सगळीकडे संपूर्ण खाजगी विमा कंपन्या स्थापन झाल्या. म्हणजे सरकारने त्यांना परवानगी दिली सर्व कंपन्यांची, म्हणजे कोणी विमा व्यवसाय विम्याचा करू शकतो आणि अशा भरमसाठ विमा कंपन्या आत्ता आपण पाहतोय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. सुरुवातीला फक्त सार्वजनिक सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आधी आपण बघत होतो थोड्याशाच बँका आपण पाहत होतो, काही सरकारी 5-6 बँकाच आधी असायच्या, पण आता पूर्णपणे वेगवेगळ्या बँकांची स्थापना होते आहे आणि त्या बँका वित्तीय क्षेत्रात आपला व्यवसाय करत आहेत. पुढे इथे बघा, नवीन आर्थिक धोरणाचे घटक. नवीन आर्थिक धोरण NEP, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. आता हे 3 भाग आहेत. आता तिन्ही भागाचे आपण विश्लेषण इथं पाहायचं आहे. आता उदारीकरण म्हणजे काय? म्हणजे नवीन आर्थिक धोरणाचे हे 3 टप्पे आहेत: उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर पहिला आपण उदारीकरण पाहायचं आहे. लिबरलायझेशन. अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय. अर्थशास्त्रामध्ये उदारीकरण म्हणजे काय? तर आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. आर्थिक अर्थ म्हणजे आपण माहीत आहे पैसा, तर पैशाच्या बाबतीतले सर्व व्यवहार, त्याचे काही निर्णय घेण्याचे जे स्वातंत्र्य आहे त्याला काय म्हणायचं आहे? उदारीकरण. उत्पादक, उपभोक्ते, उत्पादनाचे घटक,
व मालक यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. म्हणजे आता एखादा उत्पादक असेल, उद्योजक असेल, उपभोक्ते असतील किंवा उत्पादनाचे काही घटक असतील, मालक असतील, तर त्यांचा पैसा ते कसे खर्च करायचा आहे, तो कुठं गुंतवायचा आहे, त्याचे व्यवहार कसा करायचा आहे, ह्याचे सर्व निर्णय कोण करणार आहेत? ते स्वतः करणार आहेत. स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्या पैशाचा निर्णय ते स्वतः स्वहितासाठी घेऊ शकतात. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी आपल्या आणि त्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात असे सांगितले की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. बघा, अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी काय सांगितलेले आहे त्यांच्या पुस्तकात, तर आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण होय. बघा, आर्थिक उदारीकरण म्हणजे काय आहे, तर बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण होय. मुक्त स्पर्धा म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये येताना त्या बिझनेसमन जो असतो, जो उद्योगधंदा करणारा असतो, त्या माणसाला कशी आहे, मुक्त स्पर्धा म्हणजे तो त्याची जो उद्योगधंदा आहे तो चालू करण्याचे त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. उदारीकरणासाठीचे उपाय. आता उदारीकरणाचे उपाय काय आहेत, तर व्याजदरातील लवचिकता. उदारीकरणाच्या धोरणांतर्गत व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य देण्यात आले. बघा, म्हणजे उदारीकरणामध्ये पहिलं धोरण काय, तो उपाय काय केला, तर बँकांना काय केलेलं आहे, व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य. म्हणजे बाजारामधले मार्केटचा हे बघून मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे हे सगळं पाहून त्यांना स्वतः ते व्याजदर कमी जास्त करू शकतात याचे स्वातंत्र्य दिले. पुढे उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य. उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेत विविधता आणणे, उत्पादनाचा खर्च कमी करणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. यापूर्वी उत्पादन क्षमतेच्या मर्यादा निश्चित करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जात होता. उद्योगाकडून या मर्यादेनुसार उत्पादन केले जात होते. सध्या मात्र उद्योगांना बाजाराच्या आवश्यकतेनुसार उत्पादनाच्या मर्यादा निश्चित करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. बघा, उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या उद्योजकाला आपलं प्रोडक्ट कसं बनवायचं किंवा त्याच्या पुरवठ्यानुसार त्याला कसं मॉड्युलाइज करायचं किंवा त्याला कसं बनवायचं हे सगळं स्वातंत्र्य त्याला स्वतःला देण्यात आलं. म्हणजे सरकारचे त्याच्यावर निर्बंध काहीही राहिले नव्हते, म्हणजे ठेवले नाहीत सरकारने. त्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्या प्रोडक्टला बनवायचं, त्याच्यात काय वापरायचं, ते कसं वापरायचं, काय करायचं, त्याच्या कोणती क्वालिटी ठेवायची, हे सर्व त्या उद्योजक जो आहे, जो उद्योगधंदा करणार आहे त्याच्यावर ते लागू केलं. म्हणजे त्याचे स्वातंत्र्य त्याला पूर्णपणे दिले. 3. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन. ज्या कंपन्यांची मालमत्ता 100 कोटी व त्यापेक्षा जास्त होती त्यांना MRTP 1969च्या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हटले जात होते. या उद्योग संस्था गुंतवणुकीसंबंधीचे अनेक निर्बंध होते. आता या संस्थांना गुंतवणुकीचा निर्णय घेण्यावर स्वातंत्र्य आहे. बघा, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त ज्यांची मालमत्ता होती कंपन्यांची, अशा लोकांच्यावर काहीतरी निर्बंध ठेवले होते सरकारने. त्या निर्बंधातून पण त्यांना मुक्त केले. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात फेरा सुधारणा. बघा, विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात सुधारणा केलेली आहे. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी फेरा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा फेमा लागू झाला. परकीय चलन विनिमयावरील नियंत्रणे कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. म्हणजे परकीय
चलनावरची नियंत्रणे सर्व सरकारने काढून टाकली. पायाभूत सुविधा खुली करणे. देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते, वीज प्रकल्पातील पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक करू शकतात. बघा, म्हणजे बाहेरच्या देशातली लोकंसुद्धा आपल्या देशामध्ये कशामध्येही गुंतवणूक करू शकतात. विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात उद्योगाची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली. म्हणजे बाहेर देशात जे नवीन नवीन जे तंत्रज्ञान आलेले आहे ते तंत्रज्ञान आपण आयात करू शकतो. त्या आयातीवरचे पण निर्बंध त्यांनी जास्तीत जास्त काढून टाकले आणि विदेशी तंत्रज्ञानाला आपण त्या सरकारने मान्यता दिली. भारतीय प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी, प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. बघा, प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी, प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. बघा, जे गुंतवणूकदार आपल्या प्रतिभूतीमध्ये जे आपली गुंतवणूक करतात, शेअर मार्केटिंग किंवा असे जे मार्केटिंग आलेले आहेत त्याच्यामध्ये जे गुंतवणूक करतात अशा लोकांची सुरक्षा ठेवणे, या बाजार नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल त्यांनी उचलली, सेबीची स्थापना केली. बघा, इथंपर्यंत समजला असेल. खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे होय. सोप्या शब्दात खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जी आर्थिक क्रियांमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणते. तर खाजगीकरण हा शब्द तर तुम्हाला माहीतच आहे, जास्त सांगायची गरज तर नाही आहे. तरी पण बघा, खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन नियंत्रणाला मान्यता देणे होय. म्हणजे मालकी हक्क बदलायचा किंवा नाही बदलून पण खाजगीकरण केले जाते. म्हणजे ज्याच्यामधले सरकारी नियंत्रण सर्व काढून टाकून खाजगी क्षेत्रांना एखाद्या उद्योगधंद्याचा सर्व अधिभार दिला जातो. खाजगीकरणासाठीचे उपाय काय आहेत? निर्गुंतवणूक, अनारक्षण धोरण, म्हणजे असे आहेत उपाय. त्यामध्ये एक निर्गुंतवणूक, यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते. उदाहरण मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC हॉटेल्स, IPCL, BSNL इत्यादी. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचे काही भाग भांडवल हे काय केले जाते, खाजगी क्षेत्राला विकले जाते. म्हणजेच मारुती उद्योग समूह आहे, ITDC हॉटेल्स आहेत, IPCL आहे, BSNL इत्यादी वेगवेगळे जी उद्योगधंदे आहेत त्यांना हे सार्वजनिक क्षेत्राचे भागभांडवल विकले गेलेले आहेत. 2. अनारक्षण धोरण. 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आले आहे. नवीन आर्थिक धोरणाने हा आकडा 8 वरून तो हळूहळू 3 वर आणि आता 3 वरून तो 2 वर आला. सध्याच्या परिस्थितीत फक्त 2 उद्योग, रेल्वे वाहतूक व अणुऊर्जा सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहेत. बघा, म्हणजे सगळ्या उद्योगधंद्यावरचे सार्वजनिक क्षेत्राचे अधिराज्य पूर्णपणे काढून टाकून ते सर्व खाजगीकरण करण्यात आले आणि 2च उद्योग फक्त सरकारकडे सध्या तरी आहेत. एक आहे रेल्वे वाहतूक आणि दुसरे अणुऊर्जा. 3. औद्योगिक वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना. नवीन आर्थिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगाबाबत निर्णय घेण्याचे ठरवले. 1996च्या शेवटी 188 आजारी सार्वजनिक उद्योग औद्योगिक वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात आले. बघा, आजारी जे उद्योग आहेत किंवा नवीन आर्थिक धोरणात औद्योगिक वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगाबाबत निर्णय घेण्याचे ठरवले. म्हणजे जे उद्योगधंदे चालतच नाहीत अशा उद्योगधंद्यांना एकतर बंद करणे किंवा
ते कुणाकडे दिले तर वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात आली. 4. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती. जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार बेकार होतात. ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली. हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते. बघा, आता जे उद्योगधंदे बंदच पडले कायमचे, अशा उद्योगधंद्यामध्ये जे कामगार काम करत होते ते सर्व बेकार होतात. मग अशा बेकार लोकांना रोजगार पुरवण्याचे काम किंवा स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देण्याचे काम हे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ करते. पुढे, नवरत्नांचा दर्जा. 97 ते 98 मध्ये 9 सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला. या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्तता देण्यात आली. नवरत्न खालीलप्रमाणे आहेत. बघा, 9 असे उद्योगधंदे आहेत की ज्यांना नवरत्न असे संबोधण्यात आले आणि त्यांना व्यवस्थापनाची स्वायत्तता किंवा पूर्ण वित्तीय स्वातंत्र्य देण्यात आले. असे कोणते नवरत्न आहेत बघूया. तर IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, 2 ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, IPCL इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड, VSNL विदेश संचार निगम लिमिटेड, BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. बघा, हे 9 उद्योग आहेत. यांना कशाचा दर्जा मिळाला तर नवरत्नाचा दर्जा मिळालेला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग PSUs मिनीरत्न आणि महारत्न मध्ये वर्गीकरण केले गेले आहे. मिनीरत्न कंपनी. भारत सरकारने 2002 मध्ये मिनीरत्न कंपनीची संकल्पना उदयास आणली. बघा, 2002 मध्ये ही संकल्पना उदयास आलेली आहे. मिनीरत्न कंपनीची 2 भागात वर्गवारी करण्यात आली. मिनीरत्न श्रेणी 1. गेल्या 3 वर्षात या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने नफा मिळवला पाहिजे. तसेच त्याच्या 3 वर्षाच्या शेवटच्या आर्थिक वर्षात कर पूर्व नफा ₹30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असावा. म्हणजे काहीतरी त्यांना कंडिशन ठेवलेल्या आहेत की त्या कंपन्यांनी काय काय केलं पाहिजे, सातत्याने 3 वर्ष नफा मिळवला पाहिजे आणि आर्थिक वर्षात कर पूर्व नफा त्यांचा किती असला पाहिजे, 30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त. मिनी श्रेणी 1 आणि मिनी श्रेणी 2, मिनीरत्न श्रेणी 2. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या मिनीरत्न श्रेणी 2 असे म्हणतात. या श्रेणीत कंपन्यांनी मागील 3 वर्षात सातत्याने नफा मिळवलेला असला पाहिजे. शिवाय त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. बघा, म्हणजे ह्या 2 कंडिशन मिनीरत्न श्रेणी 1 आणि श्रेणी 2 मध्ये पण त्यांनी 2 अशा कंपन्या ठेवलेल्या आहेत. महारत्न कंपनी. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा, जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांना दर्जा मिळावा या उद्देशाने 2009 मध्ये महारत्न कंपनीची संकल्पना उदयास आली. 2009 मध्ये. जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. अर्थ काय आहे? नवीन आर्थिक धोरणाचे अंतिम ध्येय जागतिकीकरणच होते. अधिक काटेकोरपणे सांगायचे झाले तर उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे अंशतः अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला चालना मिळाली आहे. जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जिथे नफा, वस्तू, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो. थोडक्यात असे म्हणता येईल की जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय? जगातल्या कोणत्याही देशामध्ये आपण जाऊ शकतो, येऊ शकतो, आपल्या वस्तू तिथे नेऊ शकतो, तिथल्या वस्तू आपण आणू शकतो. म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य सरकारने दिलेले आहे. त्याला म्हणायचे जागतिकीकरण. किंवा आपण नोकरीसाठी बाहेरगावी जाऊ शकतो, तिथली लोक आपल्याकडे येतात किंवा आपल्या वस्तू तिकडं मुक्त व्यापार आपण करू शकतो, ती लोक आपल्याकडे तसे करू शकतात. याला म्हणायचं जागतिकीकरण.
जागतिकीकरणासाठीचे उपाय. संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. आयात व निर्यातीवरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले. प्रशुल्क दरात घट करण्यात आली. औद्योगिक वस्तू लावण्यात येणार आयात दर कमी करण्यात आले. म्हणजे आयात निर्यातीवरचे जे निर्बंध होते, निर्बंध सगळे काढून टाकले आणि अगदी शिथिल करण्यात आले. म्हणजे किती वस्तू आयात करायच्या किंवा घेऊन जायच्या किंवा आणायच्या ह्यावरचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले. विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली. बघा, परकीय गुंतवणुकीसाठी आर्थिक क्षेत्र हे परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. त्यामुळे काय झालं? परकीय गुंतवणूक सुरू झाली. भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणास खुली झाली आहे. म्हणजे बाहेर देशातली लोकही आपल्या देशात गुंतवणूक करू शकतात असं. 3. रुपयाची परिवर्तनशीलता. रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला. सर्व चालू खात्या व्यवहाराबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला. म्हणजे रुपया कोणत्याही दुसऱ्या चलनामध्ये आपण परिवर्तन करू शकतो. विदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली. उदाहरणार्थ मारुती सुझुकी, हिरो होंडा, टाटा कोरस हे लोह स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यवहार करतात. म्हणजे भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांशी व्यवहार करायला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आणि बाहेर देशात ते आपला व्यवहार करू शकतात, हेही स्वातंत्र्य त्यांना मिळाले. दीर्घकालीन व्यापार धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला. या धोरणाचे मुख्य वैशिष्ट्ये. उदारीकरणाचे धोरण. आंतरराष्ट्रीय व्यापारावरचे निर्बंध घट. विदेशी सहभागाला प्रोत्साहन. बघा, दीर्घकालीन व्यापारावरचे पण हे धोरण इथं राबवण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला. उदारीकरणाचे धोरण ठेवले. आंतरराष्ट्रीय व्यापारावरचे निर्बंध काढून टाकले आणि विदेशी सहभागाला प्रोत्साहन दिले. निर्यातीला प्रोत्साहन. नवीन निर्यात धोरणानुसार निर्यातदारांना विविध वस्तू उत्तेजने देण्यात आली. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली. पुढे 1991च्या आर्थिक धोरणाचे मूल्यमापन. 1991च्या आर्थिक धोरणाची मूल्यमापन म्हणजे यश. आता हे धोरण जे अवलंबलं 1991ला आर्थिक धोरण जे आपल्या सरकारने आपल्या देशाने अवलंबलं, तर त्याचं यश कितपत मिळालं आपल्याला आणि त्याचं अपयश मिळालं, यश मिळालं आणि ते कोणत्या पद्धतीनं, कोणत्या ठिकाणी, कोणत्या दर्जामध्ये, कोणत्या टाईपमध्ये हे मिळाले, कोणत्या उद्योगधंद्यामध्ये त्याचे यश अपयश आपल्याला सहन करावं लागलं, तर ते आपण पाहायचं आहे. 1. माहिती तंत्रज्ञानातील क्रांती. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात त्याचे योगदान दिसलेले त्याचे योगदान आहे. बघा, माहिती तंत्रज्ञानामध्ये क्रांती झालेली आहे. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात त्याचे योगदान आहे. भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, फ्रान्स इत्यादी देशात मागणी वाढली आहे. बघा, म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये कशी क्रांती झाली, तर जागतिकीकरणामुळे काय झालं, तर आपल्या देशातल्या अभियंत्यांना बाहेर देशामध्ये मागणी वाढली आहे. कुठे? तर संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, फ्रान्स इत्यादी देशात मागणी वाढली आहे. वित्तीय सुविधामध्ये सुधारणा. खाजगी विदेशी बँकांमुळे वित्तीय क्षेत्र अतिशय व्यावसायिक व स्पर्धात्मक बनले आहे. क्रेडिट कार्ड, ई-बँकिंग इत्यादी सेवा अत्यंत जलदपणे ग्राहकासाठी उपलब्ध झाल्या आहेत. बघा, म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये पण सुधारणा झाली. क्रेडिट कार्ड, ई-बँकिंग सेवा अत्यंत जलद गतीने आपल्यापर्यंत पोहोचू लागली. शैक्षणिक दर्जात सुधारणा. जागतिकीकरणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून त्यासाठी लागणारे शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, गरजेच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. बघा,
जागतिकीकरणामुळे काय झालं तर भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आणि त्यासाठी लागणारी शिष्यवृत्ती, कर्ज, गरजेच्या सेवा ह्या सगळ्या उपलब्ध झाल्या. 4. निर्यातीत वाढ. भारतातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारत फक्त पारंपरिक वस्तूची निर्यात करत नसून यंत्रसामग्री, रसायने, संगणक इत्यादी सुद्धा निर्यात करतो. यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलात सुधारणा झाली आहे. म्हणजे निर्यात पण वाढली. पीक पद्धतीतील विविधता. भारतीय शेतकरी पूर्वी फक्त मुख्य अन्नधान्य व नगदी पिकांची लागवड करत होते, परंतु जागतिकीकरणामुळे पिकांची रचना पारंपरिक वस्तूपासून अपारंपरिक वस्तूमध्ये बदलली आहे. ते आता फळांचे व फुलांचे उत्पादन, औषधी वनस्पती इत्यादींची देखील लागवड करतात. म्हणजे आधी शेतकरी फक्त अन्नधान्य पिकवत होते किंवा नगदी पिकच घेत होते, ते शेतकरी आता काय करू लागले तर फळ, फूल आणि औषधी वनस्पती पण शेतामध्ये त्याची लागवड करू लागली. दुर्मिळतेच्या समस्येवर मात. आयातीच्या उदारीकरणामुळे वस्तू व कच्च्या मालाची दुर्मिळतेची समस्या सुटली आहे. यामुळे चलनवाढीची समस्या सोडवण्यास मदत झाली आहे. बघा, म्हणजे ज्या गोष्टीचा तुटवडा भासत होता तो तुटवडाही भासायला आता कमी झाला, कारण आयात करू लागलो. ज्या गोष्टी आपल्या देशात नाहीत त्या गोष्टी आपण बाहेरून आयात करू लागलो, त्यामुळे दुर्मिळतेची समस्या नष्ट झाली. आता जशी यश मिळालं तसं अपयशी यामुळे मिळालेलं आहे. तर अपयश कशामध्ये झालं तर स्वयंपूर्णतेचा अभाव. जो देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे त्याला अन्नाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णतेचा अभाव आढळतो, कारण तो देश अशी वस्तूचे उत्पादन करतो ज्याची जागतिक पातळीवर मागणी असून ते फायदेशीर आहेत. बघा, म्हणजे जागतिकीकरणामुळे काय झालं तर फायदेशीर वस्तूचीच मागणी वाढू लागली. म्हणजे त्याचे उत्पादन जास्त वाढू, ज्याची मागणी जास्त आहे त्याच वस्तूचे उत्पादन करू लागले, म्हणजे उत्पादन वाढू लागले. म्हणजे ज्याची मागणी जास्त असेल तर त्याचेच प्रोडक्शन करण्यात येऊ लागले. देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम. उदारीकरण व जागतिकीकरणामुळे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम झाला आहे. आयात केलेल्या वस्तूंची उपलब्धता जास्त आहे. आयातीच्या उदारमतवादी धोरणामुळे आयात केलेल्या वस्तू देशात उत्पादन झालेल्या वस्तूपेक्षा कमी किमतीच्या असतात, त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. बघा, म्हणजे आयात केलेल्या ज्या वस्तू बाहेर देशातल्या होत्या त्या वस्तू कमी किमतीनं ते लोक आपल्या देशात विकू लागले, त्यामुळे आपल्या देशातल्या जास्त किमतीच्या वस्तू आपली लोक घेणं त्यांना परवडत नव्हते. त्यामुळे जसे चायना वस्तू आपण किती स्वस्त घेतो, चायना वस्तू कोणत्याही असू द्या त्या अगदी स्वस्त मिळतात आणि आपल्या देशातल्या त्याच वस्तू महाग मिळतात, त्यामुळे चायना वस्तूची मागणी वाढू लागली. गरीब शेतकऱ्यावर परिणाम. जागतिकीकरणाचे फायदे श्रीमंत शेतकरी अनुभवत आहेत. ते निर्यातयोग्य पिकांची लागवड करतात. आता जागतिकीकरणामध्ये काय झालं, श्रीमंत जे शेतकरी आहेत तर त्यांचा फायदा झाला. ते जी पिकं निर्यात करू शकतो अशाच पिकांची लागवड ते करू लागले. पण गरीब शेतकऱ्यांचं काय झालं, गरीब शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही, त्यामुळे त्यांना जमीन विकण्यासाठी दबाव आणला जातो किंवा ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तसेच कर्जबाजारीपणा, दारिद्र्याला सामोरे जातात. मग श्रीमंत शेतकरी जसं वेगवेगळी पिकं घेऊ शकतात तसे गरीब शेतकऱ्याला ते शक्य नव्हतं, कारण त्यामुळे त्याला आणि त्याच्यावर जमीन विकण्यासाठी दबाव आणला जाऊ लागला आणि त्यामुळे काय झालं तर गरीब शेतकरी हा आत्महत्येस प्रवृत्त झाला आणि कर्जबाजारीपणा व दारिद्र्याला सामोरे जाऊ लागला. निकोप स्पर्धेचा अभाव. भारतीय उद्योजक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही. याचाच परिणाम हे उद्योग आजारी पडतात, बंद केले जातात किंवा विकण्यासाठी दबाव आणला जातो.
आता निकोप स्पर्धेचा अभाव काय, भारतीय उद्योजक हे काय होतं, बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. कारण चायना वस्तू एवढ्या स्वस्त असतात, पण तशाच वस्तू जर भारतात बनवायच्या म्हटलं तर त्या तेवढ्या स्वस्त आपण देऊ शकणार नाही. त्यामुळे चायना कंपन्यांच्या प्रतिस्पर्धी आपण जरी बनायला प्रयत्न केला तरी होऊ शकणार नाही. कारण काय होणार आहे, त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करणं हे महागात पडणार आहे. त्यामुळं याचा परिणाम काय झाला, तर आपले उद्योग हे बंद पडू लागले. जसे चायना मोबाईल बाजारात आले तर आपल्या कितीतरी दुसऱ्या मोबाईलच्या कंपन्या ह्या बंद पडल्या आणि त्यांची जागा ह्या चायना मोबाईलनी घेतली. पुढे 5. कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष. नफ्याच्या हेतूमुळे आरोग्य, संपर्क साधने, शिक्षण याकरता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याणकारी दृष्टिकोन मागे पडला आहे. बघा, म्हणजे कल्याणकारी हा दृष्टिकोन हा सगळा काय झाला, मागे पडला. नफा मिळवण्याच्या हेतूने आरोग्य, संपर्क साधने, शिक्षण याकरता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली. शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळं कल्याणकारी दृष्टिकोन हा काय झाला, मागे पडला. बेरोजगारी. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नसल्याने बरेच भारतीय उद्योग बंद पडले आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणात कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, विषमता यामध्ये वाढ होत आहे. म्हणजे बाहेरच्या कंपन्यांशी आपल्या कंपन्या स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे काय झाले, उद्योगधंदे बंद पडले, म्हणजे चालतच नव्हते. त्यामुळे ते बंद करावे लागले आणि त्यामुळे तेथील जे कामगार होते ते काय झाले, बेरोजगार झाले आणि दारिद्र्य, बेरोजगारी, विषमता यामध्ये वाढ झाली. समजलं? तर हा लेसन तुम्हाला समजला असेल. तरी तुम्ही वाचायचं आहे, व्यवस्थित टिकमार्क करून घ्यायचं आहे. महत्त्वाचं तुम्हाला जे वाटत असेल ह्याच्यामध्ये टिकमार्क करून घ्या. ॲडम स्मिथ, राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन, फिल इन द ब्लँक्सला ते विचारतात किंवा या लेसनचे स्वाध्याय मी घेणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हा लेसन पूर्णपणे व्यवस्थित वाचायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी या लेसनचा तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. धन्यवाद.